नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 संदर्भात आज जर पाहिलं तर 3 ऑगस्ट 2026चं महत्त्वाचं शासनाचं पत्रक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण जर विचार केला तर माननीय डॉक्टर ज्योती परिहार मॅडम, सहाय्यक संचालक उपसंचालक कार्यालय पुणे यांनी काढलेलं हे अतिशय महत्त्वाचं पत्र, जो विषय अगदी 11वी-12वीच्या शिक्षकांच्या काळजापर्यंत खरं तर पोहोचणारा आहे, तो म्हणजेच 11वी-12वीच्या येणाऱ्या जागा. आणि या संदर्भात आपण जर पाहिलं तर ज्यांच्या संच मान्यता अजूनही पूर्ण झाल्या नाहीत त्यांना त्या संच मान्यता दुरुस्त करण्याबाबतचा आदेश आपल्याला देण्यात येतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं, प्रति प्राचार्य, मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय सोबत एक यादी देखील, जी की तुम्हाला ऑलरेडी मी शेअर केलेली आहे, ती यादी आपल्याला पाहायला मिळते. सन 2025-26 संच मान्यता दुरुस्ती करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय सोबत यादीमधील कनिष्ठ महाविद्यालय यांनी संच मान्यता दुरुस्ती करून मिळणे बाबत प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्या कनिष्ठ महाविद्यालय यांची संच मान्यता दुरुस्ती करण्यात येणार असून त्या अनुषंगाने आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामधील 2024-25 संच मान्यता, विद्यार्थी आधार माहिती, वैयक्तिक मान्यता, शालार्थ आदेश इत्यादी माहितीसह व स्वतःचा लॅपटॉप व एका तंत्रस्नेही व्यक्तीसह अँग्लो उर्दू बॉईज कनिष्ठ महाविद्यालय आझम कॅम्प पुणे येथे खालील वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर अर्जंट त्या ठिकाणी पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि या ठिकाणी दिनांक दिलेला आहे. उद्याची दिनांक आहे 4/8/2026 सकाळी 10 वाजता. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संच मान्यता दुरुस्तीसाठी बोलवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण पाहिलं, ज्युनियर कॉलेजच्या जागा अनेक ठिकाणी ज्या आलेल्या होत्या ते रिव्हर्ट करण्यात आलेल्या होत्या. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याचा देखील त्यामध्ये समावेश होता. पुणे जिल्ह्याच्या संस्था देखील त्या ठिकाणी आपल्याला पवित्र पोर्टलला आल्याचं पाहायला मिळालं आहे, परंतु त्या संदर्भात देखील यांना या ठिकाणी कदाचित निर्णय देखील घ्यायचा असेल. पाहूया काय नक्की होतं आहे. उद्या या संदर्भात संच मान्यता आहे आणि प्रेफरन्स देखील खरं तर 3 ते 4 दिवसांमध्ये हार्डली चालू होत असतात, परंतु ते त्या वेळेमध्ये चालू झाले नाहीत आणि बऱ्याच गोष्टी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा देखील पुढे आलेला आहे. काही प्रमाणात आपण जर पाहिलं तर जो शिक्षक भरती संदर्भातला 11वी-12वीच्या जागा आहेत त्यासुद्धा रिव्हर्ट करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यावरती अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी नाराजगी व्यक्त केलेली आहे. त्यांची इच्छा आहे की नक्कीच या जागा पवित्र पोर्टलला आल्या पाहिजेत, परंतु एकंदरीत शासनाने असा निर्णय घेतला की ते शिक्षक पुन्हा अतिरिक्त होता कामा नयेत, परंतु या जागा जर आल्या तर नक्कीच भविष्यामध्ये त्यांचा शिक्षण सेवक कालावधी जरी पूर्ण झाला, म्हणजे शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला तर त्यांना नक्कीच त्या ठिकाणी अतिरिक्त तरी झाले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, त्यांना दुसऱ्या एखाद्या शाळेवरती समायोजन केलं जाईल. तर पाहूया आता उद्या ही संच मान्यता होत आहे. प्रेफरन्सची वाट देखील एका बाजूला सर्व अभियोग्यताधारक पाहत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारची शासनाची पत्रकं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया यावरती नक्की काय होतं आहे. तुमच्या सर्वांचं काम या भरतीमधून झालं पाहिजे यासाठी सर्वांना शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.